मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन करून कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेसहित इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याला सुरुवात केलेली आहे। आणि साहजिकच आहे की खूप उत्साह आणि आनंद होता त्यांच्या मनामध्ये, परंतु दुर्दैवाने पराभव झाल्यामुळे तेच म्हणजे मी जेवढं निराश झालो नसेल त्याच्या अनेक पटीने प्रामाणिकपणे काम करणारे असे सोन्यासारखे कार्यकर्ते निराश झालेले आहेत। ते नैराश्य दूर ढकलून पुन्हा एकदा कामाला लागा हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे। नक्कीच शोधणार, पण हे ज्या वेळेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ त्यावेळेला देऊ। पण एक मात्र नक्की, पराभवाचं खापर मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवर करणार नाही। कोकणचं दुर्दैव आहे की काही वेळेला बुद्धी संभ्रमित जशी होते तशी बेसुमारपणे म्हणजे करोडो रुपयाचं जे वाटप केलं त्याला काही वेळेला लोक फसले, दादागिरी हे वगैरेचे फसले आणि एक चूक झाली त्यांच्याकडून। पण मी आभार आहे माझ्या ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुद्धा 4 लाखापेक्षा जास्त मतं पुन्हा एकदा मला दिली आणि माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे। नाही, रत्नागिरीमध्ये सुद्धा पैशाचं वाटप ह्याच पद्धतीने केलं गेलं होतं, परंतु इथल्या लोकांनी फार वाहू दिले तिथले लोक वाहून गेले नाहीत, ते शाबूत राहिले। पण तिथलं लीड सुद्धा 50% वर आलं।